नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपल्याला आता भाडं मिळालेलं आहे एक लोकल तुळशी गावामध्ये जायचं आहे. तर सामान न्यायचं आहे, म्हणजे किराणा माल न्यायचा आहे. मित्राचं लग्न आहे तर त्याचा किराणा माल न्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस खूप जोराचा उडलेला आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर बघूया आपल्याला पाऊस सपोर्ट करतोय घरी जायपर्यंत की येतोय. सर्व गडबड काय होती ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, तर व्हिडिओ बघत राहा. तर चला आता लगेचच निघूया आपण. तर मित्रांनो, आज पण कालपासून पावसाने सुरुवात केली, तर आज पण त्याच वेगाने आणि एकदम वाराने पाऊस लागतोय बघा मंडणगडमध्ये. तुम्हाला व्हिडिओमध्ये वाराचा आवाज येत असेल, त्याच्यावरूनच तुम्ही ओळखू शकाल की पाऊस किती जोरात पडतो आणि वारा किती जोरात. इकडे बघू शकता. पाऊस तर आहेच, पण त्याचबरोबर वारा पण एकदम भरपूर आहे. झाडं वगैरे हलतात बघा. लोकांची लग्नी बाकी आहेत, कशी काय होणार या पावसातून तुम्हीच सांगा. मांडवावर ताडपत्र्या ओढायला लागतील, नाही तर डालीत पाणी पडलं तर सर्व जेवण पातळ होईल नाही. तर मित्रांनो, आता थोडासा पाऊस कमी वाटतोय मला, कारण मी पण जे सामान भरायला आलोय ते मित्राचंच आहे लग्नासाठी. गाडी इकडे भाड्याला लावलेली आहे. आता पाऊस एकदम कमी झाला आहे. ते लोक गेलेत नाश्ता करण्यासाठी. तर त्याचीच 2 दिवसामध्ये हळद आहे आणि या पावसाने अशी गडबड केली आहे, तर ते त्याच्या लग्नातच सामान भरायला मी आलो. हे बघा, पाणी तुंबलं म्हणजे पाऊस जोरात पडला. हे बघा, इकडे हेच सामान आहे, सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे. पण पावसामुळे आम्हाला थांबायला लागले, कारण जर अर्ध्यामध्ये भरलं आणि पाऊस आला तर सर्व गडबड होऊ शकते. मला वाटतं आता मी निघालो तरी काय हरकत नाही, पण काळोख अजून तसाच आहे वरती. हे बघा, सांगू शकत नाही, कधी पण डोस देईल तो. वातावरण एक नंबर झालेलं आहे मित्रांनो. अरे काय नवरदेव, हे काय गडबड काय चालले सर्व. तर आता गाडी लोड करतात हे बघा. साईडला करून ठेवायची ते, आपल्याला काय करायचं. हे बघा, बिचारे कुत्रे पण आपले गारडलेत. दोघे जण बसलेत आहेत, भाऊ बहीण.
गाडी मित्रांनो लोड केली होती, पण पुन्हा पावसाने एकदम जोरच केला. हे बघा किती पाणी तुंबले बघा. आणि नवरदेव इकडे फुल टेन्शनमध्ये आहेत की माझी हळद कशी होईल. तसंच एक आपल्या दुसऱ्या भावाची त्याच्याच घराच्या बाजूला हळद आज आहे. तर आज त्याला मला असं वाटतंय डोक्यावरून त्याची हळद खालीपर्यंत पायापर्यंत आली असेल. फुल टेन्शनमध्ये असेल. बघूया त्याला भेटायला जमतंय का आपण तिकडे गेल्यावर. लालपरी बघा एकदम मस्त धावते पावसामधून. हे बघा दुसरी पाठोपाठ. तर मित्रांनो आता निघतोय आम्ही लोक. पाऊस कमी झाला एकदम. हा बघा परत थांबलं तर कधी पण वाढेल सांगू शकत नाही. तर कमी आलाय त्यामुळे आम्ही निघून घेतो फटाफट. गटारातनं पाणी बघा. पूर्ण वाट लागली मित्रांनो, कारण बाईकवाल्यांना खूप धोका आहे या रस्त्यावरून. सर्व चिखल चिखल आहे बघा. मंडणगडमध्ये पण सीएनजी गॅसची परिस्थिती बघू शकता तुम्ही. मी भरपूर लवकर गेलेलो, मला म्हणून 3 तासानंतर मला गॅस भेटला. लाईन बघा तुम्ही काय. सगळे मुंबईकर आहेत प्रायव्हेटवाले. आणि त्याच्यामध्ये लाईट गेले तर खूप प्रॉब्लेम झालाय, कारण वादळ वारा सुटलाय. त्यामुळे बरोबर 1 तास झाला लाईट गेले. चला आता आपण मंडणगडच्या बाहेर आलो तुळशी घाटामध्ये. फायनली आपण तुळशी गावामध्ये आता पोहोचतोय. राजश्री शाहू नगर. नदीला पाणी चालू झालं बघा. हा दिसतोय तर मगाशी तुम्हाला बोललो त्याची हळद आहे बघा. मांडव दिसतोय. आपल्याला त्याच्याच पुढे जायचं आहे थोडंसं.
तर आता पोचलोय आणि गाडी खाली करतात माणसं. हे बघा, भिजलं नाही ना काय? प्लास्टिक उघडा आहे ना, म्हणून त्याच्यातून थोडंसं पाणी निघालं. ठीक आहे. हो, वाऱ्याने बघा सगळे आंबे खाली पडलेत. सर्व पिकलेला आंबा पडलाय खाली. तर चला, आपलं काम झालेलं आहे. तर रिटर्न जाऊया आपण मंडणगडकडे. नशीब पावसाने साथ दिला, नाही तर सगळं सामान भिजलं असतं. मित्रांनो, फायनली मंडणगडमध्ये रिटर्न आलोय. इकडे कामकाज चालू आहे. गटारातलं पाणी काढतात. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय मंडळी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटू मंडणगड रिलेटेडच्या. कोकणातून एकदम मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला दाखवू. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय.